गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे, सुट्टी आहे आणि आता आम्ही उठलोय, चहा वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर कुठेतरी फिरायला जाऊन येऊ. जान चहा बनवते. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग गाईज. रोशनी मॅडम, आम्ही फिरायला जाऊ पण आमचं सगळं वेळेत आवरून झालं तर आम्ही काहीच आवरलं नाहीये. आम्ही चहा प्यायचं थांबलोय कारण आमची फ्रेंड गेली आहे समोरच्या घरी. आमची फ्रेंड आहे ॲडव्होकेट आणि तिची फ्रेंड आहे PS आहे. समोरच राहते. ती अजून आलीच नाही. तर मॅडमची तयारी झाली. तर हे बघा, आम्हाला पेसे मॅडमने दिलेत 500 रुपये नाश्त्यासाठी. तर आणि ॲडव्होकेट देणार आहे 1000 रुपये जेवणासाठी आणि जान देणार आहे संध्याकाळी नाश्त्यासाठी 500 रुपये आणि ढोली देणार आहे रात्री जेवणासाठी 2000 रुपये. आणि मी हा व्हिडिओ घेणार आहे. तर आता आम्ही आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि PSI मॅडमने दिले नाश्ता करायला फास्ट. नाश्ता आता बघू ॲडव्होकेट काय घेऊन येते नाश्ता. आता ती विचारते आम्हाला तुम्हाला नाश्त्याला काय आवडतं? आम्ही तिथे सांगणार होतो आम्हाला मसाला डोसा. चलो मुझे पसंद अरे महाराष्ट्रीयन काहीतरी खावा मिळालं. वडापाव आम्ही खातच ना तिथे. वडापाव नव्हे मला ते उपीट ते कांदे पोहे घालायचे तुला. दुसरं काहीतरी ते काय आहे फेमस वेगळं काहीतरी. तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून नाश्ता करतोय. तर आमच्याकडे नाश्ता आहे ऑमलेट पाव. तेव्हा ऑमलेट पाव खाऊ. ॲडव्होकेटच्या वाटणीचे पण मीच खातो, तर जास्त खात नाही पाव वगैरे काय. तर ना आता एक काय सीन झाला माहितीये, जानची दिदी हिची पण फ्रेंड आहे. तर ही कालपर्यंत बोलत होती की आम्ही हिच्यासोबत भांडतो करून, म्हणजे आम्ही हिच्यासोबत भांडतो. माझी एक शुभीच अशी आहे जी माझ्यासोबत कधी भांडत नाही. शुभीच बरी, असं आम्ही आल्यापासून 10 एक वेळा तरी बोलली असेल ही. आणि आता दिदी आली आहे मालवणला आणि तिने जानला केलेला फोन की मी मालवणला आले आणि ॲडव्होकेटला सांगू नको. अशा रीतीने हिचा पचका झालेला आहे. कालपर्यंत हिला वाटत होते की दिदी हिची आहे, पण आता ती तोंड बघू शकत. मला काय वाटत नाही. आता हिला हे समजायला पाहिजे की आम्ही भांडलो तरी आमचं तुझ्यावरती प्रेम आहे. वा दिदी, भारीच केलं सांग. योग्य वेळी तू दाखवून दिलंस हिला. आम्ही किती चांगलं. तर आता दिदी मालवणला आली आहे पण भेटणार नाहीये. खूप वाईट झालेलं आहे. हे बघा इथे ना चहा दिली आहे जानने, तरी पण तिचा मूड होत नाही. दीदीने पचका केले म्हणून झटपी आहे एवढं. ही ॲडव्होकेट आहे. तुमच्या कोणाच्या केसेस वगैरे असतील छोटा भीमचा कप आहे तुझ्यासाठी आहे. तर हिच्याशी कॉन्टॅक्ट करा, म्हणजे मला मेसेज करा, मी हिला सांगेन. कारण आम्हाला आमरस सोबत खायचंय. थोडासा करायला तेवढासा वेळ नाहीये, त्यामुळे हे चालेल चपाती आणायला. श्रीखंड नाही, दही. आमच्याकडे काय काय आता, चपाती, ॲडव्होकेट स्पेशल बिर्याणी आणि हे बांगडे आहेत. हे काय आहे? सार आहे. आणि हे चिकनू सोलकडी आणि हे सोलकडी. तिकडे भात आहे. प्लेन राईस. तर आता आम्ही जेवून घेतो.
आमच्याकडे काही विषय संकष्टीतून नसतं. मोदक सगळ्यांना आवडतात, त्यामुळे मावशीने आमच्या मस्त मोदक करून दिले. थँक्यू. तर आता आम्ही चाललोय गार्डनला किंवा तर आता आम्ही चाललो मालवण रॉक गार्डनला. ॲडव्होकेट विचार मी आणि रोश जरा फिरून येतात. तर तिथे आमचे फॉलोवर आम्हाला भेटायला आले, नर्सरी फॉलोवर. तर त्यांना आम्ही आता भेटायला जातो. मी नाही येणार. चल यार, अरे चल ना, जरासं झलक मारून येऊया. नको, काय करत आहे पण हे बघा, इथे तुम्ही फोटोशूटला वगैरे येऊ शकता. तिथून गेलो तर 5 रुपये एंट्री फी घेतात. मी तुम्हाला चोर वाटत नाही, उड्या बिड्या मारायचं. हा, ते रॉक गार्डनची एंट्री फी घेतात ना. 5 नाही घेत, 10 घेतात वाटतं. आमच्याकडून 10 रुपये घेतले. नेक्स्ट टाइम मला अजून चिल्ड्रन समजत असते करून दिसतो ना. किंवा मालवणवाल्यांना 5 रुपये घेत असतील आणि बाकीच्यांना 10 रुपये. हा कुत्रा बघ ना कसं बघतो, एका डोळे आहे. वाव, व्हॉट अ व्ह्यू. अरे सेल्फी घ्या. एक आपला स्ट्रगल. 10 रुपये वाचवण्यासाठी. हे बघा, 40 रुपये वाचले. ए, ती बघ कुठे पळते. हा कॅमेरा कोण घेईल की घेऊनच उडी मारू. आधी घेऊन जा, मी येते. शूट कर. व्हिडिओ चालू आहे. हो. पॅन्ट फाटणार. ब्रँडेड आहे ते, ब्रँडेड. तरी पण डर लगता है मेरे को. आई शपथ, खोलाय का बावळ तुला. हॅलो, कुठे आहात? ठीक आहे ठीक आहे, येतो. इथून तुम्ही सरळ गेला होय, ना, होय. तिथे लोकं ए, तू तुम्हाला पण चल. व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती मस्त आहे. आता सध्या सुकती आहे ना रे. त्याला भेटता जा ना, त्यामुळे उशीर जातो. होतोय ना. आता सध्या सुकती आहे, त्याच्यामुळे पाणी इतकं कमी झालंय. मस्त वाटते, पण तिथून आपण चालू जाऊ शकतो. आपण तिथून का नाही जातो? येताना जाऊया ना चालू. चल ना, किती मिनिटाने या. लगेच येणार भेटून. हा, मग मी 5 मिनिटाने फोन लाईट मोड ऑन ऑफ करतो. चालेल. तर आता आम्ही चाललोय दीदीला भेटायला. दीदी इथेच कुठेतरी आहे असं ती बोलली आहे. तिला शोधतोय आम्ही, आणि आम्ही तुम्हाला पण दाखवते जानची दीदी. ती त्यांच्या ऑफिस स्टाफ सोबत आली, सोबत आली. ते आम्हाला बघितलं तिथून मी आवाज दिला. मॅडम, मी तुम्हाला बघून मला वाटलं की तुम्ही तुमचं चॅनल बघितला होता. आता मी तुम्हाला फॉलो करत आहे, व्हिडिओ पण बघत आहे सगळा, आणि तुम्ही छान काम करत आहे. थँक्यू. असंच तुमचा सपोर्ट. हे डॉक्टर, हे पण डॉक्टर आहे. त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडतात. 2-4 झालेत तरी. आता मी मी आणि ज्यांनी मिक्स घेतलंय, आणि हे हिच्यासाठी चॉकलेट फ्लेवर. तर आता आम्ही चाललोय सुवर्णकड्यावर. जवळजवळ आम्ही बाहेर, मालवणच्या बाहेरच आलोय वाटतं. पोचू एवढ्या लांब येते का समजत नाही. कुठे ते अजून थोडं पुढे गेलो तर मला वाटतं आम्ही घरी ते राहिले कुठे. कुठे बस स्लो चालू वगैरे. आली का? आम्ही आलो होतो सुवर्णकडावर.
जो सनसेटचा पॉइंट आम्हाला मिस झाला भेटल्यापासून मला तुमच्या लोकांचा राग यायला. हे बघ ठीक आहे, असं पण बघणं छान वाटते. चला भांडू नका. ती त्याच्याशी बोलत नाही, माझ्याशी बोलते. चाल मोबाईल ठेवून जा. तर आता आम्ही आलोय जाऊन फिरून. तेच विचारते फिरून आल्यावरती ही गत असते. येणार आहेत का? तर आता आम्ही चहा वगैरे घेऊ, जरा फ्रेश होऊ, कशावरून आज वार काय भेटूया जरा वेळाने. फ्रेश असणार. तर आता आज फ्रेश असणार. इथे डिस्कशन चालू आहे परागला फोन कर. माशांबद्दल. हे बघा अगेचेच थोडे गप्पा मारती. छोटीशी मुलगी आहे, क्यूटी एकदम. हे बघा मस्तच आहे एकदम क्यूट. विशा नाव आहे तिचं, विशा. बिस्की खाते ती बघा तेवढ्या रात्रीच. मोठी बाय बघते. आणि आम्ही तिकडे सगळ्याशी थोडेसे गप्पा मारते. नंतर आम्ही जाऊ झोपाय. बाय 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 कर. बाय बाय कर. टाटा टाटा. ते काका जे मी कालपासून नाश्ता वगैरे आणला सांगते ना, ते आमचे काका. रोशनीचं हे गोत्र ते आहे ना, ह्याच्यात आता पाय बुडू शकतो ना पाण्यात. तर आता आम्ही जेवून आलोय बीचला, कारण उद्या आम्ही पहाटे जाणार तुझा फोन ऑफिसला. होय होय. आता ती जोपर्यंत बडबड नाही ना तोपर्यंत तिथे राहणार. एकदा बडबडल्यावरती हाय. माकाचा नेमका पाणी अगदीच वसाड पडला तुमच्याकडे. आमची पण धूप. मी तेच सांगणार होतो. हे बघ हेंका कधी पाणी गावत नाही तशी बघ. हे बघा तुला आता तेवढं जा म्हटलीस तर पाय बुडव म्हटलीस तर पुढे चाललीस. रोशनी अगं वरती ये, म्हणजे काळजीने नाही सांगत आहे, पण तू पडलीस तर मला हसू नाही कंट्रोल होणार. मी त्या घाणीत लोळून देईन असेल. मला परत आता माझं कोण लाडकं आहे ह्याचं ऑब्झर्वेशन करून परत ठरवलं पाहिजे. तर आता आम्ही आलोय बीच वरती जरा बसायला, कारण उद्या आम्ही सकाळी जाणार. उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत. तर आमच्या फ्रेंडला खूपच वाईट वाटतंय. तर आता वाजले आहेत 11 आणि आम्ही जातो आईस्क्रीम खायला. आमच्या घरी 2 आईस्क्रीमचे फॅमिली पॅक असताना, फ्रीजमध्ये असताना आम्ही बाहेर आईस्क्रीम खायला जातो. कारण आम्ही उद्या जाणार आहे. काय परत ॲडव्होकेटला कधी भेटू काय माहिती. त्यामुळे आता आम्ही जरा आईस्क्रीम टाईम आहोत तर एन्जॉय करतो. पार्टी आहेत ते दोघं. थंडी पण आहे जरा जरा. आम्ही इथे पिंपळच्या इथून आम्हाला नको आहे, कारण आम्हाला अमूलचे आईस्क्रीम हवेत म्हणून आम्ही थोडस पुढे निघालो. आधी इतके लेट शॉप ओपन आहेत की नाही काय माहिती, बघूया. नाही तर परत तिथे जावं लागेल रिटर्न, जिथे क्रीम बर्गचं होतं. सगळं बंदच होताना दिसतंय. आणि सकाळी उठून आम्हाला 6 वाजता सकाळी उठून आम्हाला जायचंय. तर आता आम्ही आईस्क्रीम खातो. आम्ही घेतलंय बटरस्कॉच, त्याने घेतलंय व्हॅनिला. त्याने तू काय घेतलंयस रे? बटरस्कॉचच आहे ते. त्याने घेतलंय काय ते काय माहिती, सांगत नाहीये. चॉकलेटच आहे ते. चॉकलेटचं काहीतरी दिसतं. आईस्क्रीम निघालो होता आम्ही आईस्क्रीम खाऊन. 11:35 झाले.
तर आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या सकाळी आम्ही जाणार आहे. आणि आता मला येताना जामच थंडी लागली आहे त्यामुळे ॲडव्होकेट रडते, आम्ही जातोय. मिस करणार आहेस ना रे आम्हाला? तू काय बोलूच नको, तू उद्या घरी गेलीच ना रडणार आहे कसलं आम्ही. मीठ आणि कसलं पीस तुझ्या टी शर्ट वर लिहिल्याप्रमाणे बाय. आय डोंट केअर. बाय. गुड नाईट.